नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघा नेट एक्झामिनेशन म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा जी आहे दरवर्षी आपल्याला वर्षातून दोनदा ही एक्झामिनेशन होताना दिसून येतं. दोन टाइम होतं एक्झामिनेशनची लँग्वेज जी आहे ती हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतं. हिंदी अँड इंग्लिशमध्ये आपल्याला नेट एक्झामिनेशन होताना दिसून येतं. सो या नेट एक्झामिनेशनचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे. म्हणजे 2025च्या एक्झामिनेशनचं आपल्याला पर्टिक्युलर फॉर्म फिलिंग डेट्स आलेल्या दिसून येतं आणि या फॉर्म फिलिंग डेट्सवरूनच आपण जाणून घेऊया की ही जी 2025ची नेट एक्झामिनेशन आहे ती कधी होणार म्हणून. फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट जे आहे ते दोनदा होत असल्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप 6 मंथचा आपण असं म्हणू शकतो की 12 महिन्यातून वर्षातून दोनदा होते, तर 6 महिन्याचा कालावधी आपल्याला मिळतं. सेकंडली, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आणि नेट एक्झामिनेशन संबंधित जर आपण विचार केलेलं, दोनही एक्झामिनेशन महत्त्वपूर्ण आहे. डिफिकल्टी लेवल दोनही एक्झामचं आपल्याला दिसून येतं. यापूर्वी आपण भरपूरदा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं मार्गदर्शक स्वरूपाची माहिती आपल्याला दिलेली आहे. त्याच प्रकारे मित्रांनो, जर आपण नेट एक्झामिनेशनला टार्गेट करू इच्छिता तर आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये लक्षात घ्या की फॉर्म फिलिंग डेट सुरू झालेली आहे आणि सोबतच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झामिनेशनची डेट आपली कधीपर्यंत असू शकतं. सो बघा यामध्ये आहे काय आणि कशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे. सो मित्रांनो, नेट एक्झामिनेशन विषयी संपूर्णतः बघा पर्टिक्युलर सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहे. ओके, त्यापैकी आपल्यासाठी जे सगळ्यात महत्त्वाचं ठरेल ती गोष्ट म्हणजे एक्झामिनेशनचं फॉर्म फिलिंग डेट कधी आहे. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन अप्लिकेशन फॉर्म याचं तारीख आहे 7 ऑक्टोबर पासून सुरुवात झालेली आहे फॉर्म फिल करण्याची. तर 7 नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे. ठीक आहे. सो ऑब्विसली हे 7 तारखेपासून तर 7 ऑक्टोबर पासून तर 7 नोव्हेंबर पर्यंत जवळपास 1 महिन्याच्या कालावधी आपल्याला देण्यात आलेला आहे नेट एक्झामिनेशनचं फॉर्म फिल करण्यासाठी. ओके. सेकंडली इथे लक्षात घ्या फीज जे आहे ते जनरल जे आहे त्यांच्यासाठी 1150 आहे. जनरल EWS OBC NCL 600 आणि जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 320. सो अशा प्रकारे हे फीज देखील तुम्हाला इथे दिसून येतं की कशा प्रकारे फीज आहेत म्हणून. एक्झामिनेशन विषयी आणखीन महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. करेक्शन जे काही असेल तर 10 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही करेक्शन करू शकता. ठीक आहे. म्हणजे 7 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म तुम्ही फिल करू शकणार आहात 7 नोव्हेंबर पर्यंत. देन 10 तारखेपासून तर 12 इन केस काही जर तुमच्या फॉर्ममध्ये करायचं आहे करेक्शन किंवा काही इनकरेक्ट माहिती जर फिल करण्यात आलेली आहे तर त्याविषयी तुम्हाला तिथे फिल करू शकता. देन डेट ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला एक संभावित सांगू इच्छिते की एक्झामिनेशन हे डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारी फर्स्ट वीकपर्यंत होण्याचे भरपूर आपण म्हणू शकतो चान्सेस आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर सुरू आहे. ठीक आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंतचा टाइम आहे नेट एक्झामिनेशनचा अभ्यास करण्यासाठी. ओके. आणि यामध्ये काय करायचं, कसं करायचं, पेपर कशा प्रकारे असतं तर लक्षात घ्या. NTA UGC नेट एक्झामिनेशनमध्ये सुद्धा 2 पेपर असतं. एक असतो पेपर 1 हा जनरल पेपर आहे. यामध्ये देखील 10 युनिट्स आहे. लँग्वेजचं इथे तुम्हाला दिसून येईल की लँग्वेज जे आहे ते हिंदी आणि इंग्लिश राहणार. ओके. सो त्याकरिता 2025 करिता 13 ऑक्टोबर पासून मित्रांनो आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत NTA UGC नेट पेपर 1 ची. आता लक्षात घ्या काय होतं, आपण नेहमी अभ्यास करतो आणि आता 3 महिने जरी असं धरलं तुम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर आम्ही खूप भरभरून अभ्यास करणार. ठीक आहे. पण तरीही मित्रांनो लक्षात घ्या फक्त अभ्यास करून होत नाही. ठीक आहे. या कंप्लीट कोर्समध्ये आपल्याला लाईव्ह सेशन डेली बेसिसवर मिळेल. यातून तुमचे जे काही डाऊट्स आहे ते क्लिअर होत चालेल.
लाईव्ह सेशन पाहिजे तितक्या वेळा तुम्ही बघू शकता, म्हणजे रेकॉर्डेड सुद्धा अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त नोट्स तुम्हाला अपडेटेड स्वरूपाची मिळणार आहे दोनही लँग्वेजेसमध्ये. आणि PYQs मोस्ट इम्पॉर्टंट PYQs आहे, कारण PYQचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हाच आपल्याला कळून येत असतं की आपण कशा प्रकारे प्रश्नांचं उत्तर सोडवावं, किंवा अनेकचे PYQs जे आहे ते रिपीट सुद्धा होतात. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे आणि आपल्या प्रॅक्टिस करिता मॉक टेस्ट सुद्धा आहे. फीज आहे 3000 रुपये, यावर डिस्काउंट मिळेल आणि 2500 रुपयामध्ये NTA UGC नेट पेपर 1 अवेलेबल आहे. नवीन बॅच लक्षात घ्या, 13 तारखेपासून सुरू होत आहे. हे ऑफिशियल नंबर्स आहे. लवकरात लवकर तुम्ही NTA UGC नेट पेपर 1 ला जॉईन व्हा, कारण हे परीक्षेमध्ये जे आहे 3 महिन्यात तुम्ही खूप व्यवस्थित आणि पर्टिक्युलर टाइम बाय टाइम तुम्ही व्यवस्थित वेळेचं नियोजन या पर्टिक्युलर कोर्सच्या माध्यमातून करू शकता. त्यामुळे कोर्सला जॉईन व्हा. सेकंडली, एक्झामिनेशनचं जे तारीख आहे किंवा फॉर्म फिलिंग लास्ट डेट हे 7 नोव्हेंबर आहे. ओके, एक्झामिनेशन कधी होईल तर डिसेंबरमध्ये होण्याची किंवा जानेवारी 1st वीकपर्यंत परीक्षा होण्याची 100% चान्सेस आहे. त्यामुळे तयारीला सुरुवात करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा.